विशाल पाटलांची माघार नाही, सांगलीतून अपक्ष लढण्यावर विशाल पाटील ठाम, सांगलीत होणार तिरंगी लढत। ही लढत फक्त विशाल पाटील आणि दंडुकशाही करणाऱ्या संजय पाटलांच्या विरोधात विशाल पाटलांनी दंड थोपटले। सोलापूर लोकसभेतून वंचितच्या उमेदवाराची माघार, प्रणिती शिंदे राम सातपुते यांच्यात होणार थेट सामना। राष्ट्रवादीचा संस्थापक सदस्य असून अजित पवारांना राष्ट्रवादीतून काढू शकतो, उत्तम जानकर यांचा अजित पवारांसंदर्भात मोठा दावा। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम, नाशिकची जागा आमची शिवसेनेचा दावा, तर भाजपच्या एंट्रीच्या चर्चांनी शिवसेना इच्छुकांची धाकधूक वाढली। नाशिकच्या जागेवरून भुजबळांनी माघार घेताच भाजप आक्रमक, 10 वर्ष हेमंत गोडसेंनी कामच न केल्याचा दिनकर पाटलांचा आरोप। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। वंचितकडून नाशिक जळगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर, नाशिकमधून करण गायकर तर जळगावमधून युवराज जाधव यांना उमेदवारी। महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर, यादीमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा समावेश, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोलेंसह 40 जणांचा समावेश। सांगली जिल्ह्यामध्ये 25 एप्रिलला महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन। सुजय विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भरला सुजय विखे पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज। 2024 ची निवडणूक ही देशाची निवडणूक, 15 वर्षांच्या अपयशाची पोटदुखी असल्यानं वैयक्तिक टीका, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर हल्लाबोल। लोकसभेनंतर आपल्यावर केजरीवालांच्या प्रमाणेच कारवाई होऊ शकते, तुमचा केजरीवाल करू अशा धमक्या, इंदापूरच्या सभेत रोहित पवारांचा गौप्यस्फोट। 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। निलेश लंके उद्या उमेदवारी अर्ज करणार, दाखल, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भरणार उमेदवारी अर्ज। कल्याण लोकसभेसाठी खानदेश मंडळाचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा, खानदेश विकास मंडळाच्या सदस्यांनी भेट घेत केला पाठिंबा जाहीर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराचा स्तर खालावला, मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। ऐन निवडणुकीच्या काळात सुप्रिया सुळे यांना बारामतीत धक्का, शुक्राचार्य वांजळे आणि सायली वांजळे अजित पवारांसोबत। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, शिवा मोहोड यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। एकनाथ शिंदे अजित पवार भाजपचं बाहुलं, माणिकराव ठाकरेंचा एकनाथ शिंदे अजित पवारांवर हल्लाबोल। धुळ्याचे एसडीआरएफचे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, गैरहजर कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।